प्रकल्प ध्रुव प्रकल्प ध्रुव प्रकल्प ध्रुव प्रकल्प ध्रुव प्रकल्प ध्रुव प्रकल्प प्रकल्प ध्रुव प्रकल्प ध्रुव. What if studying could be easier and more effective? Welcome to Project Dhruv, where we help students unlock their full potential. मोबाईलचा अतिवापर हा टाळला पाहिजे. टाळल्यानंतर कोणता फायदा होतो आणि जास्त अतिरेक झाल्यावरती काय त्याचा म्हणजे तोटा होतो हेही त्यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे गावामध्ये फेरी काढली. अचानक म्हणजे गावकऱ्यांना म्हणजे ह्याची कल्पना नव्हती. अचानक ही फेरी काढली. एक मस्त असं नाटिक तिथे सादरीकरण केलं होतं जे खूप छान आणि ते मुलांना पण इतकं म्हणजे सुंदर वाटत होतं ते की नवीन काहीतरी. पहिला विषय म्हणजे आहार आणि आरोग्य याविषयी माहिती दिली. तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला आहार संतुलित असेल तर त्याने काय फायदे होतात आणि आहार असंतुलित असेल तर त्याने काय तोटे होतात हेही सांगितले. नंतर दुसऱ्या महिन्यातील शुक्रवारी त्यांनी आम्हाला मोबाईलचे दुष्परिणाम म्हणजेच मोबाईल ऍडिक्शन हा विषय आमच्या समोर सांगितला. त्यामध्ये मोबाईल पाहिल्याने शारीरिक फायदे व तोटे काय होतात हे आम्हाला त्यांनी समजून सांगितले. म्हणजे करत नाही शाळेत रेग्युलर शाळेत जावं अभ्यासाकडे लक्ष देऊ काहीतरी बनावं की आपल्याला बाप नाही आई जुनं भांडे करते नाही का त्याच्याबद्दल मला पण अपेक्षा आहे काहीतरी हो गरीबाचं काहीतरी नाव हो व्यवस्थित आहे. आता सध्या तर सगळं व्यवस्थित आहे. 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. जवळपास पुण्यातल्या 10 शाळांमध्ये आम्ही आता प्रोजेक्ट राबवतोय आणि त्या शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय. जाणवतं असं आहे की त्या संदर्भातल्या किंवा आम्ही जे विषय घेतो त्या संदर्भात बोलणारे त्यांच्या बरोबर बोलेल. प्रोजेक्ट ध्रुव सारखी ही गरज आज सगळीकडेच वाढलेली आहे कारण विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या समस्या आम्हाला जाणवतात. ज्याचं कारण असेल की सामाजिक झालेले बदल असतील, शैक्षणिक बदल झालेले आहेत आणि एकूणच विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे त्याच्यावर ज्या बाह्य घटकांचं काम होतं त्याच्यावर काम करण्यासाठी मला वाटतं प्रोजेक्ट ध्रुवची अतिशय गरज आहे. आमच्या वर्गात आल्या तेव्हा नवीन विषयाबाबत माहिती मिळाली. त्यांनी त्यात मैत्री, प्रेम आणि आकर्षण याविषयी माहिती दिली. ती आम्हाला खूप विस्तृतपणे सांगितली आणि ती आम्हाला समजलीही. मैत्रीत काय फायदे असतात, काय तोटे असतात, कसलं आकर्षण असतं हे आम्हाला त्यांनी समजून सांगितलं. त्यानंतर त्याविषयी त्यांनी खूपच छान माहिती सांगितली व मार्गदर्शन केले. त्यांनी प्रेम व आकर्षण यातील फरक स्पष्ट केला हे आम्हाला समजून सांगितलं. त्याबाबत मी त्याची प्रभात फेरी काढली. याविषयी मी पण त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांनी असंच आम्हाला पुढे पण मार्गदर्शन करावं याची मी त्यांना विनंती करते. असेच नवीन नवीन उपक्रम घेऊन आमच्या समोर यावं व आम्हाला मार्गदर्शन करावं एवढीच विनंती. थँक्यू. या वर्षीचा शैक्षणिक वर्ष जे आहे 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमधल्या 30 शाळेतील जवळपास 15,000 मुलांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रोजेक्टद्वारे मुलांच्या मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि विवेकी व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी आम्ही काउन्सिलिंग आणि लाईफ स्किलद्वारे पोहोचलो आहोत.